नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल, आनंदी असाल आणि छान छान खातसुद्धा असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती सकाळच्या जेवणापासून झालेली आहे. तर इथे सकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे माझी. आणि आज दिवसभरामध्ये मला खूप दिवसापासूनची जी रेंगाळलेली कामं आहेत, जी आज करू, उद्या करू असं करून करून खूप दिवस झालेला आहे. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. तर अशीच कामं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का, की आपण एखादं काम करायचं ठरवतो मनात, पण आपण जसं की ठरवतो की आज मी हे काम करेन, परंतु हे काम आज आपल्याने होतच नाही. आपण नेहमी एक चांगला मुहूर्त शोधत असतो, जोगसपाठ. आपण नेहमी विचार करत असतो की ही गोष्ट मी आज करेन, पण असं होत नाही. तर अशीच रेंगाळलेली माझी कोणती कामं आहेत ती तुमच्यासोबत मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. त्याचबरोबर कामं करता करता काही माझ्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या जाग्या झालेल्या आहेत. आणि तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का, जेव्हा आपण एखादं काम करतो आणि ते काम करत असताना ना, आपल्या आठवणी जाग्या होतात आणि आपण ते हातातलं काम सोडून भलतंच काहीतरी विचार करत बसतो. तर माझ्यासोबत तर बऱ्याचदा होतं. तुमच्यासोबतसुद्धा होतं की नाही मला कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. तर इथे बघा जेवणाची माझी तयारी चालू आहे. भाजी बनवत आहे एका साईडला मी. आणि चपात्यांचं जे पीठ आहे ते मळून ठेवलं होतं. दोन्ही टायमासाठी मी आता सकाळीच आज पीठ मळलेलं आहे. कारण म्हटलं चला आपण संध्याकाळी थोडासा टाईम सेव्ह करूया, कारण खूप सारी आज कामं आहेत. त्यामुळे मग पीठ थोडंसं मळून ठेवलं एक्स्ट्राचं. आणि भाजीची फोडणी होईपर्यंत इकडे मी छोटे-छोटे गोळेसुद्धा करून घेत आहे, सकाळसाठी सुद्धा आणि संध्याकाळसाठी सुद्धा. तर आज भाजी बनवणार आहे छान अशी मी. पनीर भुर्जी बनवणार आहे. थोडंसं पनीर घरात शिल्लक होतं. तर प्रज्ञेला खूप जास्त मन झालं पनीर खाण्याचं, पण थोडंसंच असल्यामुळे कुठली ग्रेव्ही भाजी करणं काही शक्य नाही. त्यामुळे अशी रसरशीत मस्त अशी पातळ पनीरची ग्रेव्ही जी आहे ती बनवलेली आहे. थोडंसं मी पाणी टाकते फोडणी दिल्यानंतर आणि छान त्याच्यामध्ये पनीर मिक्स करून घेते. त्यामुळे ना भाजी खूप मस्त रसेदार होते. आणि इथे तुम्ही बघू शकता ऑल टाईम फेवरेट माझं सॅलड मी रेडी करत आहे. जे दही लावलं होतं, तर तेच दही मी इथे यूज करत आहे. सो माझं जेवण जे आहे ते ऑलरेडी रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. छान जेवणाचा आनंद घेतला. त्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्याकडे खूप खूप वर्षापासून फोटो जे आहेत ते असेच पडले होते. म्हणजे जे फोटो काढले होते ते असेच पडले होते. तर ते मी चाळत होते तेव्हा मला हा फोटो मिळाला. जो फोटो माझ्या मिस्टरांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा म्हणजे माझ्या सासू-सासऱ्यांचा आहे. आणि ते खूप लहान असतानाचा हा फोटो आहे. जेव्हा जवळ 2, 2.5, 3 वर्षाचे असतील तेव्हाचा हा फोटो आहे. आणि मी तो फोटो निरीक्षण केला ना, तर अगदी प्रज्ञा आणि लोलो जो आहे तो लहानपणी जसा दिसतो तसाच फोटो आहे तो. तर हे फोटो आज काढण्याचं कारण असं होतं, की मला खूप दिवसापासून या फोटोज जे आहेत ते एका छान अल्बममध्ये लावायचे होते. आणि इथे फोटो चाळत असताना माझा आणखीन एक फोटो मिळाला कॉलेजमधला, जो मी माझी लास्ट इयरची जी ॲन्युअल डे पार्टी होती, तर त्याच्यामध्ये मी साडी वेअर केली होती. तर त्याचा तो फोटो होता. तो सुद्धा मी इथे पाहिला. तर इथे बघू शकता खूप सारे फोटो जुने जे आहेत ते सापडले मला आणि माझ्या आठवणींना उजाळासुद्धा मिळाला. तर इथे अजून एक गमतीशीर फोटो जे आहेत ते सुद्धा सापडलेले आहेत. ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे आमच्या एंगेजमेंटचे फोटोज आहेत. तर छोटासा एंगेजमेंटचा अल्बम होता. तर त्याचे हे फोटो आहेत. तर खूप साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि हसूसुद्धा येत होतं, की मी कशी दिसत होती. सो माझ्याकडे काही फोटो अल्बम्स होते, तर त्याच्यामध्ये हे मी फोटो जे आहेत ते लावून घेतलेले आहेत. प्रज्ञाच्या बर्थडेचे किंवा मग बरेचसे फोटो जे होते एक्स्ट्राचे ते सगळे लावून घेतलेले आहेत. त्याचं रिझन असं होतं, की खूप दिवसापासून याला फोटो अल्बम नव्हता, पण मला लकीली त्या दिवशी बेड क्लीन करताना फोटो अल्बम सापडले. सो त्यामुळे मी ते फोटो सगळेच त्याच्यामध्ये लावून घेतले. माझं आज एक काम कंप्लीट झालेलं आहे, जे खूप दिवसापासून रखडलेलं होतं. तर इथे मुलाला लागली भूक आणि त्यांच्या छोट्या भुकेसाठी म्हटलं काय करावं, चटपटीत असतं. तर इथे माझ्याकडे पुऱ्या ज्या आहेत त्या चपट्या पुऱ्या ज्या असतात तर त्या होत्या. तर मी छान बटाटे जे आहेत ते बॉईल करून घेतले आणि मी याची शेवपुरी बनवणार आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. आणि या प्रकारची चटणी माझ्याकडे नेहमी रेडी असते. सो त्यामुळे मी ती चटणी टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर कांदा चिरून घेतलेला आहे, शेव टाकणार आहे आणि अशा प्रकारे हे मी शेवपुरी जी आहे शेवपुरी जी आहे ती रेडी करणार आहे.
आणि मुलांना भूक लागते ना तेव्हा नेहमी त्यांना चटपटीत खावंसं वाटतं आणि आपल्यालासुद्धा. तर घरच्या घरी असं सोप्या पद्धतीने मी शेवपुरी जी आहे ती रेडी केल्यानंतर माझ्याकडे ती चिवडा होता, तोसुद्धा मी याच्यावरती स्प्रेड केलेला आहे. कारण शेव नव्हती त्यामुळे हा चिवडा टाकलेला आहे. आणि काय सांगू, इतकी भन्नाट लागत होती ना ही शेवपुरी. बाहेर बाजारात जशी मिळते ना त्याच्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर लागत होती. कारण घरगुती सगळ्या गोष्टी होत्या. सो हे खाल्लं आम्ही. त्यानंतर मग मी लागली माझ्या नेक्स्ट कामाला. तर खूप दिवसापासून मला काही DIY बनवायचे होते. मला माहिती होते की हे DIY आज काही कंप्लीट होणार नाही, परंतु बनवू करून ते राहूनच जात होतं. म्हटलं चला आज सुरुवात तर करूया. सुरुवात केल्यानंतर ना आपोआप आपल्याला उत्साह येतो सगळ्या गोष्टी करण्याचा. तर त्यासाठी मग मी इथे सुरुवात केलेली आहे. तर हे माझ्याकडे एक जे बॉक्स असतो आपला कार्डबोर्डचा, तर त्याचं हे एक पॅकिंग होतं. सॉरी, एक पुट्टा होता, तर तो मी व्यवस्थित असा काढून घेतलेला आहे आणि त्याला छान कलर करून घेतलेला आहे. त्यानंतर हा माझा एक एक्स्ट्रा बॉक्स पडला होता, जो काही गोष्टी मागवल्या होत्या ऑनलाईन त्याच्यासोबत आला होता. तर त्याचं मी आज एक DIY बनवणार होते, म्हणजे ऑर्गनायझर टाईप. आणि हे माझं कंप्लीट होणार होतं आजच्या दिवशीच. कारण फक्त त्याला मला एक छान असा डिझाइन पेपर लावून घ्यायचा होता चारी साईडनी आणि तो लावून घेतलेला आहे. ऑर्गनायझरमधून म्हणून मी याचा यूज करू शकते खूप साऱ्या गोष्टींमध्ये, काही स्टोअर करण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी. तर मी काय करणार आहे याचा यूज तुम्हाला नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन. तुम्ही बघू शकता माझं ऑर्गनायझर जे आहे ते रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट आणि खूप छान दिसत आहे. पेपर पण इतका सुंदर होता की त्याच्यावर अगदी उठून दिसत आहे. त्यानंतर इथे खाली गुलाबजामचा जो टीनचा डब्बा होता, तर तो पडला होता खूप दिवसापासून. ऑलरेडी एक प्रज्ञाने त्याच्या स्कूलमध्ये एक DIY बनवलं होतं, पण ते त्याच्या आता काही कामाचं नव्हतं. सो त्यामुळे मी क्लीन करून घेतलं आणि मी बनवणार आहे छान असं एक डेकोर आयटम बनवणार आहे आणि त्याचा यूज काय मी करणार आहे हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. सो अशा प्रकारे खूप दिवसापासून जी रेंगाळलेली कामं होती, तर त्यांना मी आज फायनली सुरुवात केलेली आहे. तर इथे जे वाळवणीसाठी मी म्हणजे लोणचं बनवण्यासाठी काल कैऱ्या कापून ठेवल्या होत्या, तर त्या छान वाळवून घेतलेल्या आहेत आणि त्याचं उद्या लोणचंसुद्धा बनवणार आहे. तर त्यानंतर मी नेक्स्ट जे माझं काम करायला घेतलेलं आहे ते की डॉक्युमेंट ऑर्गनायझेशन. खूप दिवसापासून डॉक्युमेंट जे आहेत ते मिस झाले होते आणि अगदी त्याला करायला वेळच मिळत नव्हता. रोज करेन असा विचार करत होती. ऑनलाईन काही ऑर्गनायझरसुद्धा मागवले होते, पण त्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे आहे ते सॅग्रिगेट करायला मला वेळच मिळत नव्हता. कारण सॅग्रिगेट करणं खूप डिफिकल्ट होतं. सगळे इकडे-तिकडे मेस झाले होते पूर्ण डॉक्युमेंट. तर ते मी डॉक्युमेंट काढून घेतले सगळे आधी एकत्र आणि ते लोलोची बघताय मध्ये-मध्ये लुडबुड चाललेली आहे. कारण व्हिडिओ चालू असला ना, की त्याला आवडतं असं मध्ये-मध्ये. त्यालासुद्धा कळतं की मम्मी काहीतरी ब्लॉग करते किंवा व्हिडिओ करते. आता त्याला ती सवय झालेली आहे. कारण लोलो अगदी 6 महिन्याचा होता ना, तेव्हापासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे आणि तो आत्ता जवळजवळ 2.5 वर्षाचा आहे. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टींची सवय झालेली आहे. तर त्याने मध्ये एकदा व्हिडिओसुद्धा बंद केला. मग पुन्हा चालू करून दिला आणि मला म्हणायला लागला, "मम्मी ओके, मम्मी ओके." तर मला खूप हसूसुद्धा आलं, की एवढ्याशा मुलाला किती गोष्टी कळतात. आम्हाला साधा 12वी-13वी पर्यंत मोबाईलसुद्धा कळत नव्हता. तर आधी सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यानुसार लावणार आहे आणि कसे ऑर्गनाईज केलेले हे तुमच्यासोबत आता शेअर करणारच आहे मी. तर ना आपली अशी खूप सारी कामं असतात ना जी राहून जातात, तर तुम्ही नक्की ना अशा कामांना एक दिवस सुरुवात करा. कारण आपण असं विचार करून फक्त ती कामं अ, वरच्या वर, पुढे-पुढे ढकलत असतो. तर तसं न करता ना कधीतरी एकदा विचार करून ती कामांना सुरुवात करा. बघा तुमची कामं खूप इझिली होऊन जातील आणि तुम्हालाही वेगळ्या प्रकारचं एक समाधान मिळेल. तर बघा ऑलमोस्ट माझं ऑर्गनाईज झालेलं आहे. तर इथे जे आहेत ते मी प्रज्ञेचे डॉक्युमेंट्स एकत्र ठेवलेले आहेत एका फोल्डरमध्ये. त्याच्या स्कूल्सपासूनचे सगळे डॉक्युमेंट. त्यानंतर इथे दुसरे आयडेंटिटी रिलेटेड जे डॉक्युमेंट्स आहेत आमचे सगळ्यांचे, तर ते एकत्र केलेले आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट जो फोल्डर आहे त्याच्यामध्ये बँक स्टेटमेंट, पासबुक, चेकबुक, पोस्ट ऑफिस वगैरे बाकीचे सगळे जे इन्व्हेस्टमेंटचे वगैरे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे एकत्र ठेवलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये एका पिशवीमध्ये आमचे मेडिकल रिलेटेड सगळे गोष्टी ठेवलेल्या आहेत, फाईल्स किंवा मग काही म्हणजे ऑपरेशनचे वगैरे सगळे पेपर म्हणजे ऑल थिंग्स मेडिकल रिलेटेड ते एकत्र ठेवलेले आहेत. एक फोल्डर छोटा आहे यांचं
त्याच्यामध्ये ह्यांचे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तर ते ठेवलेले आहेत. सो अशा प्रकारे आज मी दिवसभरामध्ये माझी 2-3 कामं जी आहेत ती कंप्लीट केलेली आहे आणि त्याचं समाधान मला खूप जास्त मिळालेलं आहे. आय होप तुम्हालासुद्धा आजचा माझा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कामांना अशा प्रकारे सुरुवात करा. चला पुन्हा भेटूया एक नवीन